राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. मेच्या शेवटी बहुधा यावर्षी पाऊस कमी पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला, पण निसर्ग कोणालाही सांगून येत नाही. सगळ्यांचे अंदाज खोटे ठरले आणि गेल्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये विशेषतः किनारपट्टी, कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे आणि कोल्हापूर आणि विदर्भात गडचिरोली, अमरावती भागात अतिवृष्टी झालेली आहे. तसं महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जरी पाऊस पोहोचला असला तरी काही भाग तसाच राहिलेला आहे. आणि या अतिवृष्टीमध्ये एक राजकारण सुरू झालेलं आहे. आता या अतिवृष्टीचे काही भयानक दृश्य मी तुम्हाला दाखवतो, ती पहा. एनिमल रेस्क्यू रात्र या दृश्यामध्ये मुंबईच्या विविध भागात पूरग्रस्त परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. रायगडमध्ये तर 8 ठिकाणी दरड कोसळली. माझे मित्र कोकणातले खेडचे माजी नगराध्यक्ष यांनी मला काल फोन केला आणि त्यांनी सांगितलं की केशेडी घाटामध्ये जो बोगदा आहे, 2 बोगदे, एक जायला आणि एक यायला, फार मोठी दरड कोसळली. जवळपास 30 तास तो रस्ता बंद होता आणि शासनानं तत्परतेनं आणि विशेषतः खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे जातीनं तिथं उपस्थित राहिले. अडकलेल्या प्रवाशासाठी पाण्याची सोय, काही खाण्याची सोय त्यांनी केली आणि उभा राहून तो सगळा मलबा साफ केला आणि रस्ता खुला केला. ठिकठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे. पण या परिस्थितीमध्ये काही लोक राजकारणच करतायत. घरात बसून रील तयार करून, फेसबुक लाईव्ह करून. सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार सगळ्याला आहे. सरकारी कामात, विशेषतः सार्वजनिक बांधकाम खात्यात किती भ्रष्टाचार चालतो याचा काही दिवसापूर्वी कंत्राटदार संघटनेने जाहीर आरोप केला आहे. सरकारनं अंतर्मुख करून त्याच्यावर विचार केला पाहिजे. पण विरोधकांनी सुद्धा याचं का भांडवल केलं? मिसिल लिंकवर स्लॅब कोसळला. अहो, मिसिल लिंकवर दरड कोसळली. 100 टनाचा दगड खाली येऊन पडला. चोवीस तासामध्ये तो रस्ता साफ करून वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आला. पण हे दृश्य विरोधी पक्षाला पचलेलं नाही. या विरोधी पक्षाचे एक युवा नेते, बरेच वर्ष मुंबई त्यांच्या ताब्यात होती आणि असाच मुंबईमध्ये एकदा पावसाचा कहर झाल्यावर त्या तरुण नेत्यांनी काय वक्तव्य केले तुम्ही स्वतः ऐका. हमारे समय पे 300 mm की बारिश हो, 400 mm की बारिश हो, और ये प्रति घंटा 400 mm प्रति घंटा, 300 mm प्रति घंटे में बारिश होती थी. तब त्यांनी काय सांगितलं की एका तासामध्ये 300 मिली पाऊस पडल्यानंतर कोणचीही यंत्रणा ही सबसेल फेल होईल. इतका पाऊस पडेल याचा अंदाजच नाही आहे. आणि यांच्या पिताश्रीनं त्यांना प्रश्न विचारला, मुंबई कशी तुंबली
तो प्रश्नाचं उत्तर देण्याच्या ऐवजी यांच्या पित्ताश्रीने एक टोमणा मारला. म्हणले दिल्ली तुंबली त्यावेळेस हा प्रश्न का नाही विचारला? अरे तू चोरी केलीस याचं उत्तर देण्याच्या ऐवजी त्या चोरानं चोरी केली त्याला विचारा. हा टोमणा त्यांनी मारून स्वतःची जबाबदारी झटकले. त्या सुषमाताई अंधारे फेसबुक लाईव्ह करतायत, पुराची भयान दृश्य दाखवतायत. पण मला सुषमाताई अंधारे पदर खोचून जनतेला मदत करताना दिसली नाहीत. आणि दुर्दैवानं असं आहे, या सत्ताधारी पक्षाचा मुंबईचा अध्यक्ष वृक्ष उमळून पडल्यावर एक दुर्दैवी 11 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि एक मेनहोलमध्ये माणूस पडून तो मृत्युमुखी पडला. त्याचं शव सापडलं का नाही माहीत नाही. या दुर्घटनेवर हा फिदी हसत होता. आता काय म्हणावं, हे जर सत्ताधारी पक्षातले लोक असे वागू लागले तर सत्ताधारी समर्थकांनी त्याचं कसं उत्तर द्यावं? पण हा जो पाऊस कोसळतोय हा कुणाच्या हातात नाही. सरकार आपापल्या परीने प्रयत्न करतो. तुम्ही पाहिलं असेल, आज मुख्यमंत्री तर विधानसभेत त्याचं उत्तर देणार आहेत. शिवेंद्रराजे भोसले स्वतः बांधकाम खात्याचे मंत्री त्या मिसिंग लिंकच्या बोगद्यात ते स्वतः उपस्थित होते. जागोजागी मंत्री आमदार आपापल्या परीने प्रयत्न करतायत. पण विरोधी पक्ष हा नुसता आरोप करतोय. अरे आरोप करणाऱ्यांनो, हे तुम्ही विसरलात का? 26 जुलै 2005 रोजी जो मुंबईमध्ये महापूर आला आणि ज्या मिठी नदीच्या काठापाच्या जवळपास आपली एक मातोश्री आणि दुसरी भ्रष्टाचारी मातोश्री उभा आहे, त्या मातोश्रीमध्ये पुराचं पाणी घुसलं आणि हा टोमणे सम्राट, हा त्याचा आदुबाळ आपल्या वृद्ध पित्याला त्याच्या सुरक्षा रक्षकाच्या भरोशावर सोडून हे बायको मुलाला घेऊन रेनिसन हॉटेलमध्ये राहायला गेले. आदुबाळा, त्यावेळेस तुला तुझ्या आजोबाची आठवण नाही का झाली रे? अरे नातवाचं प्रेम आजोबावर खूप असतं म्हणतात. तू आजोबाला सोडून गेलास कसा? कोणच्या तोंडानं तू आज शासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो? हे काय शासनाच्या हातात आहे अशा प्रकारचा पाऊस पडणं? शासनाची निश्चित जिम्मेदारी आहे की या पावसामुळे ज्या लोकांची घरं वाहून गेली, ज्या लोकांना त्रास झाला, त्या सगळ्या लोकांना आधार देणं, त्यांना सहानुभूती देणं, त्यांना मदत करणं. पण या कार्यात तुम्ही विरोधी पक्ष म्हणून सुद्धा मदत केली पाहिजे. नुसतं टोमणे मारून होत नसतं. आदुबाळा लोक ते विसरले नाही आहेत. सुषमा अंधारे लोक ते विसरले नाही आहेत. एखादं फेसबुक लाईव्ह तेही टाका ना की सुरक्षा रक्षक हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेबांना मातोश्रीहून कसं काढतात आणि दादरला राज ठाकरेच्या घरी आणून सोडतात. त्याची आठवण तुम्हाला मला करून द्यायची आहे. पुराचं पावसाचं राजकारण करू नका. शासनाला मदत करण्याचं धोरण ठेवा आणि जनतेला संकटातून बाहेर काढण्याचं काम करा. उगाच फेसबुक लाईव्ह करून आपली प्रसिद्धी मिळवू नका. मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून या नैसर्गिक आपत्तीचा सामना केला पाहिजे. धन्यवाद.